नमस्ते मुलांनो, मागील व्हिडिओत आपण 1 ते 100 संख्यामध्ये कोणता अंक किंवा कोणती संख्या किती वेळा येते व त्यावर आधारित उदाहरणे पाहिली। आजच्या या व्हिडिओत आपण मूळ संख्या व संयुक्त संख्यावर चर्चा करणार आहोत व काही क्लुप्त्याही जाणून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला यावर आधारित असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे झटपट मिळू शकतील। सर्वप्रथम जाणून घेऊया मूळ संख्या म्हणजे काय व संयुक्त संख्या म्हणजे काय। मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येस फक्त त्या संख्येने किंवा एकनेच पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात। म्हणजेच इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही किंवा जी फक्त एकच्या आणि तिच्याच पाड्यात येऊ शकते, कुठल्याही इतर संख्येच्या पाड्यात येत नाही, त्याचप्रमाणे त्या संख्येचे अवयव किंवा विभाजक 1 आणि तीच संख्या असते, अशा संख्येस मूळ संख्या समजावी। 1 आणि मूळ संख्या सोडून बाकी सगळ्या संयुक्त संख्या आहेत। 2 पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात। मात्र 1 ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही, हे लक्षात ठेवणे अपेक्षित आहे। परीक्षेत असा प्रश्न हमखास विचारला जाऊ शकतो, 1 ही संख्या संयुक्त संख्या आहे की मूळ संख्या आहे? म्हणून 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्त नाही, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे। पुढील तक्त्याचा उपयोग करून आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या जाणून घेऊया। आपल्याला माहित आहे 1 ते 100 मध्ये 1 ही संख्या मूळही संख्या नाही आणि संयुक्त संख्याही नाही। आता 2 पाहू। 2चे अवयव किंवा विभाजक आहेत 1, 2, म्हणजे ही संख्या सुद्धा मूळ संख्या आहे। आता 3 पाहूयात। 3चे अवयव किंवा विभाजक आहेत 1 आणि 3, म्हणजे 3 ही संख्या सुद्धा मूळ संख्या आहे। आता 4 पाहूया। 4चे अवयव आहेत 1, 2, 4। या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ज्या संख्या सम आहेत, म्हणजेच ज्या संख्यांच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक येतो, त्या सर्व समसंख्या आहेत हे आपल्याला माहीत आहे। या सर्व समसंख्या ह्या मूळ नसतात, कारण या सर्व समसंख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो। म्हणजेच 4 ही मूळ संख्या आहे का? तर नाही। पुढील प्रत्येक संख्या अवयव किंवा विभाजक किंवा पाडे पाहून ठरवण्यापेक्षा आपण या बाबतीत 4 महत्त्वाच्या क्लुप्त्या जर लक्षात ठेवल्या तर आपल्याला अचूक आणि झटपट उत्तर मिळेल यात शंका नाही। 1. समसंख्या किंवा 2 ने भाग जाणारी संख्या असेल तर ती संख्या मूळ नसते। 2. ज्या संख्येस 3 ने पूर्ण भाग जातो ती संख्या ही मूळ नसते। 3. 5 ने भाग जातो किंवा एकक स्थानी 5 असेल, जसे 5, 15, 25, 35, 45 इत्यादी, तर ती संख्या मूळ संख्या नसते। 4. दिलेल्या संख्येला जर 7 ने पूर्ण भाग जात असेल तर ती संख्या मूळ नाही। म्हणजेच थोडक्यात काय, तर ज्या संख्या समसंख्या किंवा 2 ने, 3 ने, 5 ने आणि 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या असतील तर त्या मूळ संख्या नाहीत असे समजावे। 1 ते 100 मध्ये मूळ संख्या आहेत 25, तर संयुक्त संख्या आहेत 75 आणि 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्त संख्याही नाही। प्रत्येक वेळी 1 ते 100 संख्यावर आधारित प्रश्न येतील असे नाही, तर 1 ते 50 मध्ये किंवा 51 ते 100 मध्ये किती मूळ संख्या व किती संयुक्त संख्या आहेत असाही प्रश्न येऊ शकतो। वरील स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे 1 ते 50 मध्ये मूळ संख्या आहेत 15 व 51 ते 100 मध्ये मूळ संख्या आहेत 10। एकूण मूळ संख्या आहेत 25। यावर आधारित काही प्रश्नांवर चर्चा करूया। 1. सम व मूळ संख्या कोणती? दिलेल्या पर्यायांचा विचार केला तर असे लक्षात येते की 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही। 3 ही मूळ आहे पण सम नाही। 6 ही संख्या सम आहे पण मूळ नाही। मात्र 2 ही संख्या समसंख्या आणि मूळ संख्या ही आहे। लक्षात घ्या, 1 ते 100 संख्यांमध्ये 25 मूळ संख्या आहेत, मात्र 2 ही एकमेव लहान समसंख्या मूळ संख्या आहे।
2 अंकी मूळ संख्या किती? 2 अंकी मूळ संख्या आहेत 21. 1 ते 100 संख्यामध्ये सर्वात मोठी संयुक्त संख्या व सर्वात लहान संयुक्त संख्या यांच्यातील फरक किती? 1 ते 100 संख्यामध्ये सर्वात मोठी संयुक्त संख्या 100. 1 ते 100 संख्यामध्ये सर्वात लहान संयुक्त संख्या 4. 100 वजा 4 बरोबर 96. म्हणजे फरक आहे 96. पर्याय क्रमांक 3. 2 अंकी सर्वात मोठी मूळ व 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्येतील फरक किती? 1 ते 100 संख्यामध्ये 25 मूळ संख्या आहेत. त्यात 11 ही 2 अंकी लहान मूळ संख्या व 97 ही मोठी मूळ संख्या आहे. मोठी 2 अंकी मूळ संख्या 97, लहान 2 अंकी मूळ संख्या 11. 97 वजा 11 बरोबर 88. 88 हे अचूक उत्तर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. लक्षात ठेवा, 1 ते 100 या अंकामध्ये एकूण मूळ संख्या 25 आहे. 1 ते 100 या अंकामध्ये एकच समसंख्या ही मूळ संख्या आहे, ती संख्या म्हणजे 2. 1 ते 100 मध्ये एकूण संयुक्त संख्या 74 आहेत. 1 ही संख्या नैसर्गिक संख्या आहे, ती मूळ व संयुक्तही नाही, पण विषम संख्या आहे. नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. स्मार्ट एज्युकेशन. थँक्यू.